आताच लेटेस्ट 17 प्रो पण आहे. फायनली मंडळी घेतलाय. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो अशा आपल्या छानशा ब्लॉग मध्ये. तर बघू शकता आपली सकाळ झालेली आहे. आपण बघू शकता एकदम तयार झालेलो आहे. आता मस्तपैकी आपण तयार तर झालेलो आहे. आता चहा नाश्ता करू आणि आता आपण चाललोय एका बाहेर कामासाठी आपल्या वडिलांबरोबर. तर ते काय काम आहे ते तुम्हाला पुढे नक्की बघायला भेटेलच. सोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण आज खूप मजा येणार आहे. तोपर्यंत चला जाऊया मंडळी. फायनली आपण निघालोय बाहेर. आता पप्पा आलेत गाडी घेऊन त्यांच्या सरांची. तर आता आपण जाऊया आणि आता आपण चाललोय मगरपट्टा. आता तिथं कुठं चाललोय त्याच्यासाठी पुढं पूर्ण ब्लॉग बघा. चालते, मी तयार तर झालोय, निघू आता. टाइम न वेस्ट करता. छान दिसायले का? छान दिसत असेल तर एक लाईक करा. मंडळी फायनली आपण आलेलो आहेत सीझन मॉल मध्ये, जिथं आपलं आजचं काम आहे. आणि आता आपल्याला जायचंय फर्स्ट फ्लोअर वर. सो लेट्स गो ऑन फर्स्ट फ्लोअर, देन वी टॉक यू लेटर. तर मंडळी तुम्हाला आता मी आहे ना एक गोष्ट दाखवतो सीझन मॉल मधली. ती गेस करून तुम्ही सांगायचं मी कशासाठी आलोय सीझन मॉलला. जर मंडळी तुम्ही गेस केला असेल ना, यू आर दॅट लकी वन. चला आतमध्ये जाऊन मग तुम्हाला सांगतो. मी आलोय ह्या बच्च्यासाठी. कसं आहे मी आयवेनसला गेलतो, पण आयवेनस मध्ये आम्हाला तो जो मला कलर पाहिजे तो अवेलेबल नव्हता. त्याच्यामुळे आम्ही आहे ना क्रोमा स्टोअरला आलोय. कारण क्रोमा स्टोअरला सगळेच आयटम्स भेटतात. त्याच्यामुळं सीझन मॉल मध्ये आम्ही क्रोमा स्टोअरला आलोय. आणि बघतोय आता फोन. तर मला 15 पाहिजे होता तर मी 15 बघितलाय. आताच लेटेस्ट 17 प्रो पण आहे. फायनली मंडळी घेतलाय 15. भारी वाटायला लागला. ओपन करतानाच फिलिंग मस्त येईल ती. छान भेटला आपल्याला. मी ब्लॅक घेणार होतो पण पप्पा म्हणले ब्लू घे. ब्लू घेतलाय, लाईट ब्लू. आता आपण जाऊ घरी. जर शॉप उघडा असलं तर आपण बघू याला भेटते का नाही कवर. पण इथे तर नाही भेटलं. चला देखो कवर भी सब अलग पैसे नहीं लगते इसके। ब्लूटूथ नहीं चाहिए ठीक है, फिर दे दो कवर। आम्ही वाटेत थांबलेलो तर इथं पप्पांना चांगली कलिंगड भेटली तर पप्पा कलिंगड घेतायत इथं. हे बघा. मंडळी आता वाजलेले आहे सायंकाळचे 5:30 आणि झालेला आहे चहाचं टायमिंग. आता मी आईला तर सांगितले मला चहा बनव, पण बघू आता बनवते का नाही. कारण मी सहसा चहा पित नाही आणि जर सांगितला तर त्या बनवत नाही. बनवतीये का? बनवत नाही बघा.
सीताराम सीताराम. आता मला तो चहा आता मला तो चहा नाही ना. साखर, दुधात साखर, चहा मध्ये साखर टाकली. पप्पाला शुगर आहे आणि साखर टाकली. मेरे तो मजे हो गए गाइस. अभी मैं आराम से चाय पिऊंगा. कडकपणे आपल्याला चहा भेटलेला आहे. बिस्किट बी भेटेन का? पिऊन बघू. साखर तरी कमीच झाली. चला ठीक आहे, चालतंय तेवढं तरी. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि मी आलेलो आहे माझ्या छोट्याशा ड्रॉइंग स्टुडिओवरती. म्हणजे हे माझं छोटंसं ड्रॉइंग सेटअप आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि 12 तारखेला मी पुन्हा जाणार आहे सौरभ भोसलेच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये. त्यासाठी आता आपण चाललेलो तर आहे, त्याच्यासाठी काहीतरी घेऊन तर जावं लागेल. ह्यावेळेस सौरभ दादा म्हणलेला आहे ह्यावेळेस जी पण ऑडियन्स आहे त्यांना मी भेटणार आहे. तर असं भेटण्याचा मौका असतो तेव्हा आपण भेटण्याचा मौका कधी सोडायचा नसतो. तर त्याच्यासाठी मी ठरवलेलं आहे की आपण सौरभ भोसलेचं एक चांगलंसं स्केच बनवू. त्याच्यासाठी मी आज हे टेबलवरती डबल आलेलो आहे. मी रोज प्रॅक्टिस करतो, सांगायला उगं सांगतो. हे बघा तुम्हाला दाखवतो. मागच्या शोला तर गेलतो तर मागच्या शोचं हे बघा तिकीट इथंच आहे. आता जर ह्या इथलं शोचं तिकीट इथे लावेल मी. त्यामुळे आता हे टेबल काय करू आपण, ह्या काही खूप मोठं सामान ह्याच्यावरती, हे सगळं सामान आहे ना एकदा आवरून टाकू. आणि आवरलं का नाही मग ड्रॉइंग करायला बसू. मग तुम्ही काय टाईम लॅप्स बघताल. ड्रॉइंग करताना आधी हे सगळं आवरून घेतो, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण ड्रॉइंग करू. मंडळी स्टुडिओवरती आलो आहे, म्हणजे माझ्या टेबलवरती आलो आहे. आणि जी ग्रीड आहे ती मी आता माझ्या टॅबलेटवर कन्वर्ट करून घेतली आहे. बघा मी दाखवतो तुम्हाला. बघा ही जी ग्रीड आहे ही मी ग्रीड तयार करून घेतली, ही फुल, आणि जी फेसची ग्रीड आहे तीही. तर ह्या 2 ग्रीडचा यूज करून आपण आपलं जे स्केच आहे त्याची आपण आउटलाईन काढणार. तर विदाऊट वेस्टिंग टाईम आपण आपला आहे ना स्केच काढायला घेऊ. सो लेट्स गो. मुंडे गुले फायनली आपलं जेवण झालेलं आहे आता. आणि पोट एकदम म्हणजे पोटभर जास्त नाही खात आपण, जेवढं लागतं तोंडाला तेवढंच, म्हणजे पोटोबाला. तर तेवढं आता आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण जाऊ पुढची ड्रॉइंग कंटिन्यू करायला. मी काय केलं, कॅमेरा चेक करायला लागलो होतो. कॅमेरा छान आहे तसा, बट चेक करणं. काय झालं? पाणी करायला असं वाटेल का पप्पा भांडे धुतात का काय रोज? अ डे इन लाईफ इन आवर होम. बघा वय नाही. रोज भांडे धुताव का काय? नाही नाही, पप्पांनी नॉन व्हेज बनवलेलं तर मग त्यांचे भांडे तेच धुणार ना, आई कशी धुणार? नाही तर असं होईल की पप्पा धुतात का काय भांडे? नाही नाही, रेग्युलर नाही धुत बाबा. पप्पांना जावा त्यांचं बनवलं ते त्यांचेच भांडे धुतात. बिकॉज इट्स फादर फोर. चला आपण आपली ड्रॉइंग कंटिन्यू करायला जाऊ. ह्यांचं चालूच राहते. एवढं कम्प्लीट झालंय ड्रॉइंग. आउटलाईन मस्त आलंय बरं का, कारण ही मीडियम ग्रेड, ही छोटी ग्रेड आहे आणि ही मीडियम ग्रेड आहे. ही बॅकग्राऊंड यामध्ये येते. ही 2 सेंटीमीटरची ग्रेड आहे. ही बॉर्डर 1.5 आणि ही छोटी ग्रेड 1 सेंटीमीटरची. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर पूर्ण हे करून करावं लागतं ड्रॉइंग्स. कसं आहे ना, जर ठीक फोकस करून आणि थोडंसं टाईम देऊन काढली ना स्केच, त्यामुळे आहे ना रिझल्ट आपल्याला चांगला भेटतो आणि समोरच्या माणसाला आणि चांगलं वाटतं की भाई काहीतरी दम बात आहे या माणसामध्ये. त्यामुळे आता काय करू, पुढचं ड्रॉइंग कंप्लीट करू. आज आउटलाईनच करणार आहे, तर लवकर आपण राहिलेली ड्रॉइंग करू. ठीक आहे, राहिलेली जी ड्रॉइंग आहे ना ती आपण कंप्लीट करू. सो लेट्स गो.
मंडळी फायनली आपली जी ड्रॉइंग आहे ती सगळी कंप्लीट झालेली आहे. एकदा तुम्हाला आउटलाईन दाखवतो, आउटलाईन कशी आलेली. हे बघा, हे जे आहे हे आपलं ओरिजिनल फोटो आहे त्यांचा. आणि बघा इज द फायनल रिझल्ट. ही आउटलाईन आहे अख्खी. एवढी आउटलाईन झाली माझी. आता उद्या मी त्याला शेडिंग करेल. शेडिंगसाठी आता उद्या रील मी ब्लॉग बनवते का नाही त्याच्यावरती डिपेंड आहे. बट चांगली जमली आहे. ठीक आहे, सॉरी एक सेकंड. हां, तर जमलेली आहे तशी आउटलाईन, चांगली आली मला. तर आय एम सॅटिस्फाय विथ दिस आउटलाईन बिकॉज जी मला ही ट्रिक समजली ना, इथली आणि इथली 3 टाईम ग्रेड मेथडची, त्याच्यामुळं मला आउटलाईन काढायला खूप चांगलं जमलेलं आहे. आणि खूप आय एम बी शुअर मला जमलेलं आहे तसं आउटलाईनचं. आता आपण काय करू, एकदा बाहेर जाऊन चेक करू की बाहेरचं वातावरण काय म्हणतं आहे. किती रन मारले सूर्यवंशीने? प्रशांत झोपायचं, तू उचल गाडीला. उचलतो, थांब ना जरा. उचल घ्या. काय म्हणते, 30 वर्षात झालं आबाचं लग्न. आणि मग तुझा भाऊ किती वर्ष जन्म झाला? ये बच्चा अपनी आदत से सुधरेगा नहीं. ये मारने को चालू करेगा, ये मारेगा. मस्त मारता है भाई. So this is our final result at home. Today's scene we have taken our new iPhone. मराठी. तर हीच होती आजची आपली जर्नी. कसा होता आजचा दिवस? काय नाही, आपण आज आयफोन घेतला. आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल, जेव्हा सुरुवातीच्या क्लिप्स आहेत त्याच्यामध्ये नॉर्मल आणि आता नंतर थोडी क्लॅरिटी दिसत असेल, तर हे मी आयफोनने शूट करतोय. तर आता मी तुमच्यासाठी फक्त एकच गोष्ट बोलणार, आणि मी दरवेळेस इथे बसूनच बोलतो. तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जी बेल आयकन आहे ना, तिला असं दबादन हाणून दाबून टाका. म्हणजे काय नाही, फक्त माझी व्हिडिओ आली की तुम्हाला कळतील. आणि राहिला प्रश्न सबस्क्राईबचा, तर ते तुम्ही बटन दाबताच. चालतंय, आतासाठी एवढंच. पुन्हा भेटू असे एका छानशा नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.